बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास. सतत निवडून आल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बेरजेचं राजकारण कसं करता येईल. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारधारा, त्याच्यामध्ये सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे, विरोधकांना देखील मान सन्मान कसा दिला पाहिजे, कुठल्याही घटकाला 19-20 करून चालत नाही, डावा उजवा करून चालत नाही. शेवटी महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेला प्रत्येक मराठी माणूस हा आपल्या विचाराचा आहे. त्याला महाराष्ट्राचं भलं व्हावं असं वाटतं. त्याला 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन, जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि त्याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक होते, हे इतिहासामध्ये आपण पाहतोय. आज देखील भारताला स्वराज्य रक्षक दुसरे छत्रपती संभाजी महाराजांच्यावर जो चित्रपट आला छावा, तो बघितल्यानंतर शौर्य कशा पद्धतीचं असतं, योद्धा कशा प्रकारचा असू शकतो, एखादा राजा एक देखील त्या ठिकाणी लढाई न हरणारा राजा कसा असू शकतो, अशा पद्धतीचा इतिहास माझ्या महाराष्ट्राच्या नवीन पिढीच्या समोर आलाय. माझ्या देशातल्या जनतेच्या समोर त्या ठिकाणी जातोय. त्याचा रास्त अभिमान एक मराठी माणूस, एक महाराष्ट्रातला माणूस या नात्याने तुम्हाला मला आपल्याला सर्वांना आहे. आणि नवीन पिढीला देखील शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केल्यानंतर त्यांच्या पोटी जन्माला आलेला त्यांचा सुपुत्र हा देखील किती त्या ठिकाणी आक्रमक होते, किती त्या ठिकाणी समाजाला न्याय देणारे होते, हे देखील सगळ्यांना पाहायला मिळालेले. आणि ह्याच्यातून आपल्याला बरंच काही शिकायला मिळतंय. मी देखील पहिल्यांदा काँग्रेसमध्ये होतो, 91ला खासदार झालो. त्यावेळेस माझं चिन्ह पंजा होतं, 95ला पंजा होतं, 99ला घड्याळ त्या ठिकाणी झालं आणि मग तेव्हापासून घड्याळ आहे. मी 8 वेळेला बारामती मतदारसंघात निवडून आलो. किती 8 वेळेला मित्रांनो, 8 वेळेला निवडून येणं हे काही येड्यागाबाळ्याचं काम नाही. काम करावं लागतं, वेळ द्यावा लागतो, लोकांना आपलंसं करावं लागतं. लोक तर पहिल्याच निवडणुकीमध्ये म्हणतात 5 वर्षे तिने काय दिवा लावला आणि कधी कधी त्याला घरी पाठवतात. पण आपण जमिनीवर पाय ठेवून चालायला पाहिजे. आपलं हवेत चालून चालत नाही. जनतेशी नाळ सतत तुमची माझी जोडली गेली पाहिजे. त्याच्यामध्ये दिव्यांग असेल, त्याच्यामध्ये कुणी असेल, तो जर आला तर त्याचं म्हणणं समजून घेतलं पाहिजे. मलाही माहिती आहे, मी माझ्या 25 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये 100% कामं कुणाचीच करू शकलो नाही, पण जेवढी करता येणं शक्य आहे ती तर केली पाहिजे. दुसरं, आता फोटो काढताना मी सारखं बघत होतो, अनेक जण माझ्या भगिनी लाडक्या, माझ्या बहिणी, माझ्या मुली, आमच्या सगळ्या युवती, पुरुष, तरुण सगळे फोटो काढत होते. बरं, मलाही काही बोलता येईना. फोटो काढायचा नाही, काढून द्या ताटलाय, फोटो काढून देत नाही. इतकं स्वतःला मोठा समजतो का? फोटो काढून द्यावा. तर आज पेपरला आलंय की जे स्वारगेटला सापडला ना विकृती, त्याचा माझ्या आमदाराबरोबर फोटो आहे, माझ्या आमदाराबरोबर फोटो आहे. आता फोटो काढणाऱ्यांच्या मधले एखादा नराधम निघाला आणि त्याच्या मनामध्ये काहीतरी आलं आणि तो उद्याच्याला सापडला की आमचा फोटो त्याच्याबरोबर म्हणून आम्हालाही त्याला जोडतात. आता माझा काही संबंध नाही, इतरांचा काही संबंध नाही. म्हणून मी कार्यकर्त्यांना सांगत असतो, जरा 2 नंबरवाले कुठे आले जवळ खेटायला तर सांगत चला आम्ही नाही चला बाजूला करू. जे विकृत माणसं आहेत समाजामध्ये, पाची बोटं काही सारखी नसतात आणि त्याच्यामुळं कधी कधी मीडिया तर लगेच बातम्या लावून मोकळे होतात आणि त्यांना म्हणलं ना, ही का बातमी लावली? त्याच्याशिवाय ब्रेकिंग न्यूज असल्याशिवाय आमची बातमी कोणी ऐकत नाही.
अरे पण त्या ब्रेकिंग न्यूजमुळं नको त्या माणसाचं वाटोळ होते. त्याचं काय, जो नालायक आहे तो, त्याला काय शिक्षा करायची ती करा, त्याच्याबद्दल कोणी पाठीशी त्याला घालणार. पण ह्याच्यामध्ये कधी कधी चांगले लोक देखील भरडले जातात, हे समाजाने लक्षात घ्यावं. मी आजच CPC सकाळी बोललोय की म्हणलं हे जे काही झालंय हे चुकीचंच आहे स्वारगेटला, पण त्याला आता घेतलेलं आहे, त्याला प्रत्येक मिनिट टू मिनिट, कारण त्याच्यामध्ये जो तिथं कॅमेरा CCTV त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आलेल्या आहेत. परंतु ह्याचा पण जबाब काय येतोय ते घेतल्यानंतर समाजाला वस्तुस्थिती कळेल. परंतु प्रत्येक मुलीचं, महिलेचं, भगिनीचं, त्या ठिकाणी महिलेचं संरक्षण हे अतिशय महत्त्वाचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पण काय यामध्ये सांगितलेलं आहे ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी तर साडी चोळी करून, खण चोळी करून त्यावेळेस खण असायचे. विरोधकांच्या किंवा शत्रूच्या महिलेचा आदर करण्याचा, सुनांचा आदर करण्याचा इतिहास हा शिवाजी महाराजांनी आपल्या समोर ठेवलेला आहे.